वेदांतातील ग्रंथ श्रवण करण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. श्री गणेशाय नमः. श्री गुरु सच्चिदानंदाय नमः. चार अनुबंध यथार्थ समजून घेऊन अधिकारी पुरुषाने श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू सद्गुरु शरण जाऊन हा ग्रंथ श्रवण व पठन करावा, म्हणजे त्यास मोक्ष साधन जीव ब्रह्मैक्य ज्ञान प्राप्त होईल. अधिकाराचा विचार आणि अनुबंधाचा विचार मागे दोन तरंगामध्ये सांगितला. आता जो अधिकार लक्षण सांगितलं आणि अनुबंधाचं लक्षण सांगितलं, ते समजून घेऊन असा जो कोणी अधिकारी आहे, त्या अधिकारी पुरुषाने आता काय करावं? ज्ञान संपादन करावं. ते ज्ञान संपादन करावं म्हणजे केवळ ग्रंथ वाचून हे ज्ञान होत नाही. हे ज्ञान संपादन करण्याकरता सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे. आणि सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे. त्या सद्गुरूंचं लक्षण या ठिकाणी सांगितलेलं आहे. ते कसे असावेत? श्रोत्रिय असावेत, ब्रह्मनिष्ठ असावेत आणि कृपाळू असावेत. अशा लक्षणाने जे युक्त आहेत, अशांना च्या जवळ जावं, त्यांना त्यांची शरणागती स्वीकारावी आणि असा ग्रंथ त्यांच्याकडून श्रवण करावा. श्रवण करून त्याच्यातून काही शंका कुशंका असतील तर त्या निवृत्त करून जीव ब्रह्मैक्य ज्ञान संपादन करावं, असा विचार शास्त्रांनी सांगितलेला आहे. आता इथं पहिला विचार आहे, ग्रंथ वाचण्याने ज्ञान होत नाही का? गुरूंची गरज आहे का? असा एक म्हणणारा वर्ग जगामध्ये आहे. जगामध्ये म्हणणारा आहे. किंबहुना ग्रंथालाच गुरु मानणारा एक वर्ग आहे. ग्रंथालाच गुरु मानणारा एक वर्ग आहे. ग्रंथांना गुरु मानणारा जरी वर्ग असला तरीही ज्ञान संपादन करण्याकरता जिवंत महात्मा लागतो. जिवंत महात्मा लागतो. जरी ग्रंथामध्ये ज्ञान दिलेलं असलं, ग्रंथ वाचून जरी ज्ञान झालं तरी ते परोक्ष ज्ञान होतं, अपरोक्ष ज्ञान होत नाही बरं का. शब्द ज्ञान. ग्रंथ वाचण्याचा फायदा आहे नाही असं नाही. ग्रंथ वाचनाने परोक्ष ज्ञानाची वृद्धी होते. परोक्ष ज्ञान भरपूर होतं. पण त्या ज्ञानाचा अनुभव येण्याकरता जिवंतच महात्मा भेटला पाहिजे. त्याशिवाय हे ज्ञान संपादन जीवनामध्ये करता येत नाही. एक दुसरं कारण की ज्ञान संपादन करण्याकरता गुरूंची आवश्यकता, या शब्दाचा अर्थ की ज्ञान जे जगतं ते परंपरेनं ज्ञान जगतं. केवळ ग्रंथाच्या द्वारे ज्ञान जगतं असं नाहीये. परंपरेने ते ज्ञान जगतं. म्हणून प्रत्येकाने हे ज्ञान संपादन करण्याकरता गुरूंची शरणागती स्वीकारलीच पाहिजे. त्याशिवाय ज्ञान आपल्याला होणार नाही. किंबहुना व्यवहारामध्ये सुद्धा प्रत्येक ज्ञानाच्या माग गुरुची आवश्यकता आहे. व्यवहारातलं ज्ञान सामान्य ज्ञान आहे, पोट भरण्याचं ज्ञान आहे, पण ते ज्ञानाकरता सुद्धा गुरूंची गरजच आहे. जर पोट भरणाऱ्या पोटाकरता जे ज्ञान संपादन करायचं आहे, त्याच्याकरता जर गुरुची आवश्यकता आहे, तर इथं उद्धाराचं ज्ञान आहे, मोक्ष आपल्याला प्राप्त करायचा आहे, याच्याकरता गुरूंची आवश्यकता आहे. म्हणून व्यवहारामध्ये जेवढी ज्ञान सांगितली त्या ज्ञानाकरता गुरुचं लक्षण सांगितलेलं आहे. तुम्ही पहा, आपण त्याला गुरु म्हणत नाही, गाईड म्हणतो. हा,
किंवा ह्यांच्या मार्गदर्शनाने हे मी केलं बरं का, म्हणजे गुरुच. गाडी शिकायचं असेल तर गुरु पाहिजे. व्यवहारातलं असेल त्यातलं परमार्थातलं आणखी थोडं संगीताचं ज्ञान शिकायचं असेल तर गुरु पाहिजे. मृदंग शिकायचा आहे, गायन शिकायचं आहे, आणखी काय तंतुवाद्य शिकायचं आहे, गुरु पाहिजेत. कोणतंही कार्य असो, गुरूंची गरज आहे. साधी सायकल जर शिकायची असेल तरी गुरु लागतोय बरं का, गुरु लागतो. मग प्रत्येक ज्ञानाकरता व्यवहारामध्ये जर गुरु लागतो, तर हे ज्ञान संपादन करण्याकरता गुरुची आवश्यकता आहे की नाही? आहे. एक त्याच्या पुढचा आणखी विचार आहे, खरंच गुरु वाचून ज्ञान संपादन जीवनामध्ये करता येत नाही का? जर गुरु वाचून जरी ज्ञान आपल्याला जरी झालं तर ते ज्ञान टिकत नाही बरं का, ते ज्ञान टिकत नाही आणि ते अनुभूतीमध्ये येत नाही, लक्षात ठेवा. म्हणून आतापर्यंतची परंपरा आहे, अनादी कालापासून ज्ञान संपादन करण्याकरता अधिकारी पुरुषाने गुरुना शरण गेलं पाहिजे. अधिकारी पुरुषाने गुरुना शरण गेलं पाहिजे. पण इथं अधिकाराचा विचार सांगितलेला आहे, आणि ज्याला अधिकार हा प्राप्त झालेला आहे त्या अधिकाराचं चिंतन करा. काय लक्षणं सांगितली अधिकाराची? विवेक, वैराग्य, समाधी, षटक संपत्ती आणि मुमुक्षुत्व. काय म्हटलं याला? साधन चतुष्टय संपन्न अधिकारी. असा अधिकार संपादन करून अनुबंध चतुष्टयाचं यथार्थ आता ज्ञान झालेलं आहे. आता कुठली शंका त्याच्या मनामध्ये राहिलेली नाही. अनुबंध चतुष्टय म्हणजे कोणत्या 4 गोष्टी? हा 4. हा ती समीकरण पाठ करायला पाहिजे ना. प्रतिपाद्य विषय काय, याचा अधिकारी कोण, संबंध काय आणि याचं फल काय, या यथार्थ त्यांनी समजून घेतलेले आहेत बरं का. समजून घेतल्यामुळे आता त्यांनी ते सद्गुरूंच्या सान्निध्यामध्ये जाऊन आता फक्त पुढचं ज्ञान संपादन करायचं आहे, ज्ञान संपादन करायचं आहे. म्हणून अधिकारी पुरुषाला शरण गेलं पाहिजे, म्हणजे सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे. म्हणून अनादी कालापासून ज्ञान संपादन करत असताना अवलोकन करा, इतिहास पहा, पुराण पहा, वेद पहा, उपनिषद पहा, व्यावहारिक जीवन पहा. आपल्याला गुरु शिष्याची जोडी पाहायला मिळेल, गुरु शिष्याचं वर्णन ऐकायला मिळेल आपल्याला. किंबहुना स्वतः अवतारी संत होते. ईश्वर हा सर्वज्ञ आहे, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम असं सामर्थ्याच्या ईश्वराजवळ आहे. अशा ईश्वराला सुद्धा ज्ञान संपादन करण्याकरता गुरुजी गरज पडली. अवतारी पुरुषांना सुद्धा ज्ञान संपादन करण्याकरता गुरुची गरज पडली. तर आम्हा तुम्हाला ज्ञान संपादन करण्याकरता गुरूंची आवश्यकता आहे की नाही? आहे. म्हणून राम अवतारात पहा, कृष्ण अवतारात पहा, परशुराम अवतारात पहा, प्रत्येक अवतारामध्ये देवाने सुद्धा गुरु केलाय. आता देवाचं वर्णन करताना काय वर्णन केले? कृष्णम वंदे जगद्गुरुम. जो जगाचा गुरु असताना सुद्धा त्यालाही ज्ञान संपादन करण्याकरता गुरुकडे जायची गरज होती का? होती का? सर्वज्ञ आहे तो, त्याला जाग्यावर बसल्या बसल्या सगळं कळते ना.
मग एवढी योग्यता त्याच्याजवळ असताना सुद्धा त्यांनी ज्ञान संपादन करण्याकरा गुरु शरणागती स्वीकारली की नाही? का स्वीकारली? त्या ईश्वराला सांगायचं आहे, जरी मी सर्वज्ञ असलो तरी कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सामर्थ्य माझ्याजवळ जरी असलं तरीही ज्ञान जे जगतं ते परंपरेनं जगतं. गुरुशिवाय ज्ञान जीवनामध्ये प्राप्त होऊ शकत नाही. हे ईश्वराला सुद्धा त्याचं अनुष्ठान करावं लागलं. अनुष्ठान करावं लागलं त्याचं. संतांच्या जीवनाचा इतिहास पहा. सगळ्या संतांना सुद्धा ज्ञान संपादन करण्याकरता गुरूंची आवश्यकता भासली. उपजताची ज्ञानी हे वर्म जाणूनी आले लोटांगणी चांग देव. ज्ञानोबराय जन्माला येताना ज्ञान घेऊन चालते. ज्ञान घेऊन चालते. त्यांना गुरूंची गरज होती का? निवृत्तीनाथ येताना ज्ञान घेऊन चालते. त्यांना गुरूंची गरज होती का? तुकोबाराय ज्ञान घेऊन चाललेले आहेत. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही दुजा. वर्णन केले. नाथ महाराजांचं वर्णन केले. भानुदासा चिपळी महाविष्णूचा अवतार. सकल नामदेव महाराजांचं वर्णन केले. साक्षात देव त्यांच्या बरोबर व्यवहार करत होता. सगुण साकार परमात्मा. आम्ही जसं बोलतो असा देव त्यांच्याशी बोलायचा, व्यवहार करायचा. एवढा या पुरुषांचा एवढा अधिकार असताना सुद्धा यांना गुरूंची गरज होती का? नव्हती. मग काय यांनी गुरु केला? गुरुशिवाय ज्ञान जीवनामध्ये प्राप्त होत नाही हे दाखवायचं. दाखवायचं, लक्षात ठेवा. कारण समाजामध्ये नास्तिक वृत्तीचे लोक आहेत, अनधिकारी लोक आहेत. एक अशा लोकांना इथं शंकेला वाव आहे ना. शंका कोण घेतं? जो पूर्ण श्रद्धावान आहे त्याच्या मनामध्ये शंका कधी येत नाही. ज्याच्या जीवनामध्ये परिपूर्ण श्रद्धा नाही त्याच्या जीवनामध्ये शंका फार येते बरं का. म्हणून समाजाला एकंदर ही ज्ञानाची परंपरा गुरुशिवाय टिकू शकत नाही. गुरुशिवाय ज्ञान जीवनामध्ये प्राप्त करता येत नाही. म्हणून संत जीवन पहा, ईश्वराचं जीवन पहा. आम्ही तुम्ही तर सामान्य आहोत. म्हणून प्रत्येकाच्या जीवनामध्ये गुरूंची गरज आहे. म्हणून प्रत्येकाने अधिकार संपादन करून गुरुना शरण जावं. आणि ज्या गुरुना शरण जावं, माता गुरुला शरण जावं, गुरुचं लक्षण सांगावं लागलं. क्षत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळ. गुरु कोणाला म्हणतात ते कळलं पाहिजे ना. गुरु म्हणजे काय त्याच्या कपावरती कसं काय चिठ्ठी लावलेली नाही. कारण हे ज्ञान संपादन करायचं आहे. मग गुरुला शरण जावं म्हणजे ते गुरु कसे असावेत? त्यांचं अंतरंग लक्षण सांगितलेलं आहे बरं का. अंतरंग लक्षण सांगितलेलं आहे. बहिरंगाचा विचार मांडलेला नाही. एखादा कोणी म्हणेल ब्रह्मचारी आहे, जटा वाढवलेला आहे, दाढी वाढवलेला आहे, एकांतामध्ये राहतो, कुठली उपाधी नाही, असा वरपंग लक्षणाचा विचार इथं मांडलेला नाहीये. बहिरंग लक्षणाचा विचार इथं मांडलेला नाही. अंतरंग लक्षणाचा विचार मांडलेला आहे. म्हणून तिथं 3 लक्षणं सांगितले. आणि 3 लक्षणाने जो युक्त आहे त्याला सद्गुरू म्हणावं. म्हणून सद्गुरूंचं लक्षण सांगतात पहिल्यांदा. ज्या सद्गुरूंना शरण जाऊन आता हे ज्ञान संपादन करायचं आहे. कधी कुठलं आता ज्ञान संपादन करायचं आहे? कधी संपादन करायचं आहे? ज्याचा मलदोष गेलेला आहे, विक्षेप दोष गेलेला आहे, आता फक्त आवरण शिल्लक राहिलेला आहे, अज्ञान शिल्लक राहिलेला आहे स्वस्वरूपाविषयी. आता ते आवरण व अज्ञान निवृत्त करण्याकरता ज्ञानाची गरज आहे. ज्ञानाची म्हणजे
मलदोष गेलेला आहे, विक्षेप दोष गेलेला आहे, फक्त आता आवरण शिल्लक राहिलेलं आहे. स्वतःच्या साधनेच्या बळावरती मलदोष आणि विक्षेपदोष घालवता येतो, पण बळाच्या साधनेवरती आवरण दोष निवृत्त करता येत नाही. तिथं गुरुच पाहिजे, तिथं गुरुच पाहिजे ज्ञानाकरता, बरं का. म्हणून संतांना सांगावं, गुरु तेच ज्ञान, गुरु तेच ज्ञान. आता ते आत्मस्वरूपाविषयी असलेलं अज्ञान निवृत्त करायचं आहे, आपल्याला ज्ञान संपादन करायचं आहे. म्हणून आता ते ज्ञान संपादन करण्याकरता अशा गुरूंच्या जवळ आपण गेलं पाहिजे. म्हणून त्या सद्गुरूंचं लक्षण या ठिकाणी प्रगट करतात. श्रोत्रिय म्हणजे वेदशास्त्रांचे अध्ययन केलेला, ब्रह्मनिष्ठ म्हणजे ब्रह्मात्मबोधात निमग्न असणारा, आणि कृपाळू म्हणजे शिष्यास उपदेश करण्याची तळमळ बाळगणारा तो सद्गुरू, तो सद्गुरू, बरं का. म्हणून इथं थोडासा विचार आपल्याला सांगावा लागेल. गुरु वेगळा आणि सद्गुरू वेगळा, गुरु वेगळा आणि सद्गुरू वेगळा. आपण आतापर्यंत जे चिंतन पाहिलं, प्रत्येक गोष्टी करता मार्गदर्शक लागतो ते गुरु, बरं का. गुरु. त्या गुरु शब्दातून वर्णन केले की जो अज्ञान निवृत्त करतो त्याला म्हणतात गुरु. गुरु या शब्दाची उत्पत्ती सांगल्या व्याकरणाच्या दृष्टीने, बरं का. श्लोक आहे गुरु शब्दाचा. गुरु या शब्दातूनच जो अज्ञान निवृत्त करतो त्याला म्हणतात गुरु. मग व्यवहारामध्ये आपल्याला एखाद्या वस्तूशी अज्ञान आहे, ती निवृत्त करण्याचं काम ते गुरु करतो. म्हणून भागवतामध्ये भगवंतांनी वर्णन केले, तंत्र मंत्र उपदेशेती ऐशे गुरु आहे ते आयते, परी सद्वस्तू ते मिळवती तयाते सद्गुरु श्रीकृष्ण मानी. तिथं तंत्र मंत्र देणारे गुरु घराघरात आहेत असं देवानी वर्णन केलं. तंत्र मंत्र उपदेश येते असे घरोघरी आहे ते गुरु, घराघरामध्ये गुरु आहेत, बरं का. पण सद्वस्तू ते मिळविती, सद्वस्तूची प्राप्ती करून देतात त्यालाच सद्गुरु श्रीकृष्ण मानी. सद्वस्तूची प्राप्ती करून देतो त्याला सद्गुरु म्हणून सद्गुरु शब्द आहेत. गुरु वेगळा आणि सद्गुरु वेगळा. गुरु अनेक करायला चालतात, पण सद्गुरु एकच असतो, बरं का. गुरु अनेक चालतात. प्रत्येक क्षेत्रातले, हे आमच्या राजकारणातले गुरु, हे व्यापारातले गुरु, नाही का, ही शेतीतले गुरु, हे गायनातले गुरु, हे गुरु, असे अनेक गुरु करता येतात, पण सद्गुरु एकच असतो, बरं का. सद्वस्तूची प्राप्ती करून देतात त्यांना म्हणावं सद्गुरु. म्हणून ती तीन लक्षणे एकत्र लागतात. ह्या तिन्हीतलं एखाद कमी असेल तर त्याला सद्गुरु ही लक्षण जुळत नाही. त्याचं विस्ताराने पुढे वर्णन केले. वेदशास्त्रांचे अध्ययन करून ब्रह्मनिष्ठ नसेल तर तो गुरु नाही, बरं का. ब्रह्मनिष्ठ असून शास्त्राध्ययन नसेल तरी तो गुरु नाही. ब्रह्मनिष्ठ आहे म्हणून तो स्वतः मुक्त म्हणजे कृतार्थ आहे, परंतु शास्त्राध्ययन नसल्यामुळे शिष्याकडून होणाऱ्या सर्व शंका निवारण करण्याचे त्या सामर्थ्य नाही, म्हणून तो गुरुपदास योग्य नाही. तिन्ही पदाचा इथं विचार मांडलाय, बरं का. श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू, त्या तिन्हीचा विस्तार इथं केलेला आहे. श्रोत्रिय म्हणजे वेदशास्त्राचं ज्याने अध्ययन केलेलं आहे त्याला म्हणतात श्रोत्रिय, बरं का. लक्षात ठेवायचं. वेदशास्त्राचं म्हणजे 4 वेद, 6 शास्त्र
18 पुराण याचं यथार्थ अध्ययन, याचं त्यांना अभ्यास केलेला पूर्ण, त्याला म्हणावं श्रोत्रिय. बरं का? हा, 4 वेद, आपल्याला 4 वेदाची नावं माहिती नाहीत. म्हणून 4 वेद सांगितले, 6 शास्त्र सांगितले आणि 18 पुराण. याचं यथार्थ परिपूर्ण ज्ञान पाहिजे बरं का. असं त्याने पांत अध्ययन त्याचं केलेलं आहे, शब्द आणि शब्द. त्याला श्रोत्रिय म्हणतात. त्याच्या पुढे वर्णन केलं ब्रह्मनिष्ठ. ज्या परब्रह्माची आपल्याला प्राप्ती करून घ्यायची आहे, त्यांना त्याचा अनुभव आलेला पाहिजे. वर्णन करणं वेगळं आणि अनुभव येणं वेगळं बरं का. परब्रह्माचं वर्णन केलं जातं, ते सत स्वरूप आहे, चित स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे, सच्चिदानंद स्वरूप आहे, ते व्यापक आहे, निर्विकार आहे, अतिंद्रिय आहे, असं वर्णन केलं जातं त्या परब्रह्माचं. ह्याला अनुभव म्हणत नाही. त्या स्वस्वरूपाविषयी अनुभव काय आहे का, म्हणजे ब्रह्मज्ञान शिष्याला द्यायचं, त्या परब्रह्माविषयी त्याच्या जीवनामध्ये अनुभव पाहिजे. म्हणून तुकोबरांचा प्रसिद्ध अभंग आहे, न करी रे संग राही रे निश्चय, लागो नीती ममतेचा या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, अनुभवा वाचून बडबडते. असा अनुभव आहे का, तो अनुभव आलेला असेल तर त्याला ब्रह्मनिष्ठ म्हणा, नाहीतर म्हणू नका. तुकोबरांनी वर्णन केलं. म्हणजे परब्रह्माचं वर्णन करायचं, वर्णन करणं वेगळं. तुका म्हणे येते पाहिजे अनुभव, शब्दाचे गौरव कामा नये. कामा नये, अनुभव पाहिजे, तर लक्षात ठेवा. जे जीव ब्रह्मैक्य ज्ञान शिष्याला द्यायचं, त्याचा त्याला आलेला अनुभव पाहिजे. तो अनुभव शब्दात व्यक्त करता येत नाही, शब्दात व्यक्त करता येत ना, लक्षात ठेवा. म्हणून तो ब्रह्मनिष्ठ सांगितला. आणि त्याच्या पुढे सांगितलं कृपाळू. आपल्याला प्राप्त झालेला बोध शिष्याला आपण दिला पाहिजे, याचाही उद्धार झाला पाहिजे. अशी कृपा, अशी तम ज्याच्या अंतःकरणामध्ये नांदते, त्याला म्हणतात कृपाळू. म्हणून त्याचं वर्गीकरण करताना असं वर्णन केले, जगामध्ये बरेच श्रोत्रिय पुरुष आहेत. बऱ्याच लोकांना 4 वेदाचा अभ्यास आहे, 6 शास्त्राचा अभ्यास आहे, 18 पुराणाचा अभ्यास आहे, पण अनुभवाचा पत्ता नाही. तो सद्गुरु पदाला योग्य नाही. हो, कोणी एवढं मोठी विद्वत्ता आहे, विद्वत्ता आहे हो. विद्वत्ता आहे. लोक म्हणतात काय महाराजांची विद्वत्ता आहे हो. पण जाऊन एकांतात भेटा, महाराज अनुभव काय, इल्ले महाराज. म्हणजे केवळ शब्द ज्ञानावरती तो सद्गुरू ठरत नाही. म्हणून जगामध्ये आज बरेच शास्त्राचा अभ्यास करणारे पुष्कळ लोक आहेत. शास्त्राचा अभ्यास करणारे त्यांनाच काय म्हणतात, वेदांताचार्य. वेदांता, शास्त्राचा त्याने वेदशास्त्र संपन्न हा शब्द आहे बरं का तिथं. वेदशास्त्र संपन्न असे आहेत, पण अनुभव नसेल तर नाही जात. त्यात आणखी बारकाव सांगितलं, अनुभव आहे, परब्रह्माचा अनुभव आहे, पण शास्त्राचं अध्ययनच नाहीये, तरी तो गुरुपदाला योग्य नाही का. कारण जे ज्ञान शिष्याला द्यायचं आहे, त्या शिष्याच्या मनामध्ये काय काय शंका असतील सांगता येत नाही. त्या शंकेला निरसन करण्याचं सामर्थ्य त्या गुरूंच्या जवळ पाहिजे, आणि ते शास्त्राच्या अध्ययनाने येते बरं का. शास्त्र अध्ययनाने काय होतं, बुद्धिमत्ता वाढते. बुद्धिमत्ता वाढते. कुठलीही शंका निर्माण झाली तर त्या शंकेचं निरसन करता येतं. म्हणून सगळेच विद्यार्थी निशंक नसतात. एखाद्याने शंका विचारली तर ती शंका निवृत्त करता आली पाहिजे ना. शंका निवृत्त करता आली पाहिजे. शंका निवृत्त करता नाही तर काहीतरी सांगून चालत नाही. म्हणून ते विनोदाने सांगितलं जातं,
बरेच महाराज लोक सांगतात. एका विद्यार्थ्याने शाळेमध्ये गुरुजींना विचारलं, गुरुजी व्यासपीठ म्हणजे काय? व्यासपीठ म्हणजे काय? आता त्या विद्यार्थ्यांनी त्या गुरुजीला प्रश्न विचारला. गंमत अशी, गुरुजीला त्याचं ज्ञान नव्हतं. आपलं अज्ञान झाकण्याकरता येणारे म्हणले, माहित नाही तुम्हाला, जसं ज्वारीचं पीठ, जसं गव्हाचं पीठ, जसं डाळीचं पीठ, तसं व्यासाचं पीठ, त्याला म्हणतात व्यासपीठ. असं उत्तर देऊन चालत नाही, लक्षात ठेवा. आता त्यांनी शंका विचारली. गुरुला माहिती नाहीये व्यासपीठ कशाला म्हणतात. म्हणून या ग्रंथाला सुद्धा काय म्हणतात? व्यास म्हणतात, बरं का. जे सगळे ग्रंथ व्यासाने लिहिले, हे ठेवण्याकरता जे साधन, त्याला व्यासपीठ. आणि गुरु ज्या आसनावरती बसतात त्यालाही व्यासपीठच म्हणतात. गुरु बसण्यांचं म्हणून व्यासांच्या संबंधाने हा विचार मांडलेला आहे. त्या योग्यतेचे ते होते. म्हणून ते ठेवण्याचं साधन आणि बसण्याचं साधन त्याला म्हणतात व्यासपीठ. म्हणून ते जी शंका विचारेल त्या शंकेचं निरसन करण्याकरता अनेक ग्रंथाचं अध्ययन करावं लागतं, लक्षात ठेवा. काही लोक म्हणतात, ह्या लोकांच्या शंका निरसन करण्यापेक्षा आपण आपल्या महिमेत राहिलेलं बरं, ब्रह्मानंदामध्ये. कोणाचा उद्धार नको आणि कोणाला ज्ञान नको, असे बरेच आज महात्मे आहेत, बरं का. अशा ब्रह्मानंदामध्ये आपल्या बोधामध्ये राहणारे आज आहेत. तुम्ही जर हिमालयात गेला ना, असे शेकडो साधू आहेत, ते जगाच्या उद्धाराच्या भानगडीत पडलेच नाही. आपल्या महिमेत आपला उद्धार झाला ना, आपल्याला बोध प्राप्त झाला ना, ना जगाचं ना देणं, कशाला एवढ्या कटकट्या. कारण ते शास्त्राचं अध्ययन करायचं, पुन्हा मठ बांधायचे, शिष्य गोळा करायचे आणि कुणा गावोगावी फिरायचे, एवढ्या उपाधी करण्यापेक्षा आपण ब्रह्मज्ञान संपादन करावं आणि आपल्या महिमेत राहावं. तो ब्रह्मानंदामध्ये राहू शकतो, पण सद्गुरु पदाला प्राप्त होऊ शकत नाही. सद्गुरु पदाला प्राप्त होऊ शकत नाही. त्यात असं सांगितलं, श्रोत्री आहे, सर्व शास्त्राचा अध्ययन आहे, अनुभवी आहे, पण दुसऱ्याला ज्ञान देण्याची इच्छा नाहीये. त्याला कृपाळूपणा म्हणतात. कारण आपल्याला जे बोध प्राप्त झाला तो दुसऱ्याला आपण दिला पाहिजे. आपला उद्धार झाला ना, मग दुसऱ्याचाही उद्धार झाला. तुका म्हणे सुख पराविया, सुखे अमृत हे मुखे सर्व तसे, बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. कृपाळूपणा पाहिजे. बरेच लोक कृपाळू आहेत, पण ज्ञानाचा पत्ता नाही. बऱ्याच लोकांना, आणि आम्हाला फार इच्छा आहे हो जगाचा उद्धार करावा, चांगली गोष्ट, पण तुमचा झालाय का? तुम्हाला ज्ञान झालंय का? नाही ना, मग तरी तुम्ही गुरुपदाला प्राप्त होऊ शकत नाही. काही कृपाळू आहेत, पण ज्ञानाचा अनुभव नाही. काही ना ज्ञानाचा अनुभव आहे, पण शास्त्राचं अध्ययन नाही. शास्त्राचं अध्ययन आहे, पण ज्ञानाचा अनुभव नाही. शास्त्राचा अध्ययन आहे, ब्रह्मज्ञान अनुभव आहे, पण कृपाळूपणा नाही, दया नाही, तळमळ नाही. तीन गोष्टी एकत्र आल्या तरच तो सद्गुरु पदाला मान्य आहे. म्हणून कुणाला तरी सद्गुरु म्हणून चालत नाही. म्हणून इथं तुकोबारांचं प्रमाण लागू पडतं. माग आपण देऊन गेलेलो कुठलं? उदक अग्नी धान्य झाल्या घडे पाक, एका विना एक कामा नाही. किती सुगरण असले, त्याला सांगितलं मी तुला गॅस देतो आणि पाणी देतो, स्वयंपाक कर, जमेल नाही. पाणी देतो, गॅस देतो, धान्य देणार नाही, जमेल. धान्य देतो, गॅस देतो, पाणी देणार नाही, जमेल. स्वयंपाक पूर्ण होण्याकरता पाणी पाहिजे, धान्य पाहिजे आणि अग्नी पाहिजे, तर पाक घडे. पाक घडे. जर सामान्य पोट भरण्याकरता तीन गोष्टी एकत्र याव्या लागतात, स्वयंपाकाचा आनंद घेण्याकरता तीन गोष्टी एकत्र याव्या लागतात, इथं आपल्याला ब्रह्मज्ञान प्राप्त करण्याकरता सुद्धा या तीन लक्षणाने संपन्नच तो पाहिजे, तर त्याला सद्गुरु म्हणता येतं. एरवी सद्गुरु म्हणता येत नाही.
म्हणून गुरुपदास योग्य नाही. शास्त्र अध्ययनाने बुद्धीत वाद करण्याचे चातुर्य येते बरं का. व त्यामुळे शिष्याच्या सर्व शंका निवृत्त करता येतात बरं का. शास्त्र अध्ययनाचा फायदा फारच सांगितलेला आहे. पण ते शास्त्र अध्ययन नसल्यामुळे शिष्यास निसंदेह बोध होणार नाही. होणार पण त्याच्या येणाऱ्या सर्व शंका निवृत्त केल्या पाहिजेत. म्हणून तो ब्रह्मनिष्ठ असला तरी त्यास गुरु म्हणता येणार नाही. ज्या अधिकाऱ्यास शंका येणार नाहीत असा सत्वशील शुद्ध बुद्धीचा अधिकारी असेल त्यास त्या ब्रह्मनिष्ठ गुरु पुरुषापासून आत्मबोध होईल बरं का. म्हणजे तो अशा लक्षणांनी संपन्न असावा आणि त्यांच्याकडे येणारा शिष्य सुद्धा कसा असावा, पूर्ण निशंक बरं का. ज्या अधिकाऱ्यास शंका येणार नाहीत असा सत्वशील शुद्ध बुद्धीचा अधिकारी असेल त्यास ब्रह्मनिष्ठ गुरुपासून आत्मबोध होईल. पण ज्या अधिकारी पुरुषास शंका असतील त्यास उपदेश करण्यास तो योग्य नाही, म्हणून तो गुरु नाही बरं का. म्हणजे एखाद्याला अनुभव आहे पण शंका जर निवृत्त करण्यास सामर्थ्य नसेल तर एखादा निशंक शरण आला हो, पण असे सगळे भेटत नाहीत ना. सगळे भेटत नाहीत. त्याची जी शंका येईल त्या शंकेला निरसन केलंच पाहिजे. म्हणून तर इथं पुढं आणखी तो विचार येणार आहे. तो श्रद्धावान पाहिजे पूर्ण. असा एखादा भेटतोय बरं का अधिकारी, पण बहुतांश काही ना काहीतरी शंका आहे आणि ती शंका निरसन करण्याकरता त्या पुरुषाच्या ठिकाणी शास्त्र अध्ययन पाहिजे, ब्रह्मानुभूती पाहिजे आणि कृपाळूपणा पाहिजे. या लक्षणाने जो संपन्न आहे त्याला सद्गुरू म्हणावं. नंतर तो सद्गुरू पदामध्ये आज प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून अशा सद्गुरूंचं लक्षण का सांगितलं, का लक्षण सांगितलं? त्याचं आणखी कारण असं आहे, जगामध्ये दांभिक वृत्तीचे लोक आहेत, परमार्थामध्ये फसवणूक करणारे लोक आहेत बरं का. आणि अधिकारी पुरुषाच्या जीवनामध्ये फसवणूक होऊ नये, लक्षात ठेवा, होऊ नये. जसं व्यवहारामध्ये वर्णन केले, पतिव्रता कोणाला म्हणतात, सौभाग्यवती कोणाला म्हणतात, जिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र आहे, कपाळावरती कुंकू आहे, हातामध्ये सौभाग्य अलंकार आहेत, अशा लक्षणाने संपन्न तिला काय म्हणतात, सौभाग्यवती. शास्त्रामध्ये वर्णन केलंय, एखादी अघवेन गावदारी सुद्धा अशी संपन्न असते बरं का. अघवेन गावदारी सुद्धा अशी संपन्न असते. अघवेन गावदारी म्हणजे वेश्या. शास्त्राने शब्द त्याला काय वापरायला, अघवेन गावद्वारी. लक्षात ठेवा, अघवेन गावदारी तिच्या सुद्धा गळ्यात काय असतं, मंगळसूत्र असते, तिच्याही कपाळावरती कुंकू असतो, तिच्याही हातामध्ये सगळे सौभाग्य अलंकार असतात. किंबहुना ब्रह्मलीन रंगनाथ महाराज परभणीकर गुरुचे सांगायचे, तिचं सौभाग्याचं लेणं कधी जात नाही का, तिचा नवरा कधी मरतच नाही. का मरत नाही, जो भेटल तो तिचा पतीच हो. म्हणून ती मंगळसूत्र तिच्या गळ्यातलं कधी तुटलं जात नाही, कुंकू कधी ती पुसत. मग कुंकू आहे म्हणून तिला सौभाग्यवती म्हणायचं का, मंगळसूत्र आहे म्हणून सौभाग्यवती म्हणायचं का, अलंकाराने संपन्न म्हणून सौभाग्यवती म्हणायचं का, तेच परमार्थात घ्या. म्हणजे व्यवहारामध्ये सुद्धा, धर्मशास्त्रामध्ये सुद्धा स्त्रीच्या बाबतीत हा सौभाग्याचा विचार केलेला आहे, तसं परमार्थामध्ये सुद्धा हा सौभाग्याचा विचार केलेला आहे.
हा, सौभाग्याचा विचार केलेला. हा, कारण कुणी म्हणेल मी क्षत्रिय आहे, मी ब्रह्मनिष्ठ आहे, मी कृपाळू आहे, असं कुणी म्हणेल, म्हणण्याने तो सिद्ध होत नाही. तुका म्हणे मज कळते चाचणी, बडबडीची वाणी अथवा सत्य. हा, म्हणजे अंतरंग लक्षणाचा विचार म्हणला. हा, म्हणून या तिन्ही लक्षणाने संपन्न असेल तर अशालाच अधिकारी पुरुषाने शरण जावं. हा, तोच ज्ञान देऊ शकतो, बाकी कोणीही ज्ञान देऊ शकत नाही. उगच वर्णन केलं ज्ञान, गुरु ते ज्ञान. गुरु म्हणजे तिथं गुरु शब्दाचा अर्थ आहे सद्गुरु. गुरु शब्दाचा अर्थ आहे सद्गुरु. आणि याचाच विचार भगवंताने 4थ्या अध्यायामध्ये मांडलेला आहे. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ते ते ज्ञानम ज्ञानिनाः तत्वदर्शिनाः. ज्ञानिनाः आणि तत्वदर्शिना 2 शब्द वापर. ज्ञानी म्हणजे क्षत्रिय. हा, ज्ञानिना म्हणजे क्षत्रिय आणि तत्वदर्शी म्हणजे ब्रह्मनिष्ठ. हा, तिथं हे पद आलंय बरं का. हा, भगवंतांनी वापरलेलं आहे. 2 पद तिथं वापरलेले आहेत. तत्वदर्शी म्हणजे तत्वनाम परमात्मा. दर्शी म्हणजे त्याचं दर्शन झालेलं आहे, त्याचा अनुभव आलेला आहे. तत्वदर्शी. हा, अशा संपन्नाने असेल तद्विद्धी प्रणिपाने, अशाला शरण जावं. कसं जावं, तो पुढं लक्षणाचा कशा पद्धतीने शरण जावं ते पुढे सांगितलेलं आहे. पण पहिल्यांदा विचार सांगितला की हा, सद्गुरू पहिल्यांदा कळले पाहिजेत. गुरु कळले पाहिजेत. एक व्यवहारात म्हण आहे, आठवते का तुम्हाला? पाणी पिना काय असं काय तर आहे बघा हिंदीमध्ये. नाही नाही, हिंदीमध्ये वाक्य आहे. गुरु बनाओ ताक पिओ छान के. नाही नाही नाही, पहिचान के. हा, असं असे गुरु बनाओ पहचान के असं. हा, पाणी आणि गुरु असा असा शब्द आहे. हा, पाणी आहे, ताक नाही. गुरु बनाओ पहचान के असं. हा, असं असं आहे. हा, पाणी कुठलंही पिऊ नये बरं का. पाणी सुद्धा शुद्ध पाहावं. हिंदी वाक्य ते. आठवलं तर बघा. तसं सद्गुरू सुद्धा तपासून करावा, पाहून बरं का. हा, कोणाला तरी सद्गुरू म्हणून शरण जाऊन चालणार नाही. म्हणून पहिल्यांदा लक्षणाचा विचार मांडलेला आहे. हा फार लक्षणाचा विचार. इथं सद्गुरू लक्षण सांगितलं आणि संत वाङ्मयामध्ये संतांचं लक्षण सांगितलं. संतांचं लक्षण सांगितलं. हा, हे लक्षणाने संपन्न पाहिजेत, लक्षात ठेवा. हे वरपंग लक्षण नाही, अंतरंग लक्षण आहे. म्हणजे उद्धाराच्या दृष्टीने आपल्याला आता ज्ञान संपादन करायचं आहे. ज्ञान संपादन करण्याकरता आता आपल्याला गुरूंची गरज आहे. मग गुरूंची गरज आहे म्हटलं तर ते गुरूंचं लक्षण नेमकं काय, हा, त्या लक्षणाचा विस्ताराने मांडलेला आहे. आणि ती 3 लक्षणं इथं या ठिकाणी या ग्रंथकर्त्यांनी दिलेले. त्याचा विचार आपण थोडासा आरंभ केलेला आहे. त्याचा थोडासा विचार आपल्याला मी सांगतो. कारण सद्गुरूंचं लक्षण सांगण्यापेक्षा ते लक्षणाने युक्त कसे असतात ते थोडं चुपडीत लिहून ठेवा, म्हणजे लक्षात चांगलं राहिलं बरं का. हा, म्हणून त्या लक्षणाचा विचार फार उपनिषदामध्ये हा विचार मांडलेला आहे. वेदामध्ये हा विचार मांडलेला आहे. पुराणामध्ये हा विचार मांडलेला आहे. संत वाङ्मयामध्ये हा विचार मांडलेला. प्रत्येक ग्रंथामध्ये हा सद्गुरूंच्या लक्षणाचा विचार आलेला आहे बरं का. हा, लक्षणाने संपन्न असेल तरच त्याला आपण स्वीकार करावा. लक्षणाने संपन्न नसेल तर आपण त्याचा स्वीकार करू नये. म्हणून प्रत्येक क्षेत्रामध्ये लक्षणाचा विचार मांडलेलाच आहे. हा, व्यवहारामध्ये सुद्धा मांडलेला आहे. अहो, घोडा खरेदी करताना सुद्धा घोड्याचं लक्षण सांगितलं. जनावर घेणारी माणसं असतात ते लक्षण पाहतात. ते सांगायचे आखूड शिंगे, कमी खादाड आणि बहुदुधड. गाय कशी असावी? कमी खादाड असावी, आखूड शिंगे असावी आणि बहुदुधड असावी. लक्षण केलंय का नाही बरं का. व्यवहारामध्ये लक्षणाचा विचार मांडलेला आहे. तुम्हाला सांगतो एक लक्षणाचा विचार.
एका दरबारामध्ये राजाच्या एक घोडा विकणारा मनुष्य घोडा घेऊन आला. आता घोडा घेऊन आल्यानंतर त्या राजे लोकांच्याकडे घोड्याची परीक्षा करणारे लोक असतात बरं का. घोड्याची परीक्षा करणारे लोक असतात, ते ठेवतात त्यांच्याकडे परीक्षक लोक. ते घोडा खरेदी करताना सुद्धा, बाजारात गेल्यानंतर सुद्धा घोडे खरेदी करणारा नाता असावा. कुणाला तरी घेऊन जाऊन चालत नाही तिथं. हा, हा. मग तो घोडा आणला. घोडा अतिशय देखणा होता, पांढरा शुभ्र होता. आता तो घोडा आणल्यानंतर राजे सांगितलं, जो परीक्षेत होता, म्हणले त्यांना, म्हणले घोड्याची परीक्षा करा म्हणले. आता घोड्याची परीक्षा करा म्हटल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा त्याची परीक्षा अशी आहे, घोडा चालवून दाखवला पाहिजे बरं का. चालवून दाखवला पाहिजे. आणि एक 10-15 पावलं तो घोडा चालवून दाखवला त्यांनी. चालून दाखवल्यानंतर राजे त्या परीक्षेनं सांगितलं, राजे साहेब, हा घोडा वरातीच्या कामाचा आहे म्हणले, युद्धाच्या कामाचा नाही म्हणले. काय सांगितलं त्यांनी? वरातीच्या कामाचा आहे, युद्धाच्या कामाचा नाही. कशावरून? त्या राजाने सांगितलं, याची चाल कशा, या चालीवरून आम्ही ते लक्षण केलं म्हणले. हा, घोड्याची चाल कशा, या चालीवरून तो घोडा कळतो हा नाचायच्या कामाचा आहे का युद्धाच्या कामाचा आहे. म्हणजे राजेसाहेब, आपल्याला हा घोडा उपयोगाचा, म्हणजे घोड्याची सुद्धा परीक्षा केली जाते. लक्षण आहे तिथं, त्याला देव म्हणे असावा, हा, लक्षणाने युक्त घोडा असावा. हा, तसं परमार्था सुद्धा गुरु लक्षणाने संपन्न असावा बरं का. दुर्मिळ आहेत हा, अशा लक्षणाने भेटतील. कुणाला भेटतील? अधिकाऱ्याला. तेवढी आपली मुमुक्षता निर्माण झाली पाहिजे. काही मी उद्धार पावेन, काय कृपा करीन नारायण, अशी तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. आपल्या एवढी योग्यता असेल तर आपल्याला ते भेटतील. भेटो न भेटो हा भाग पुढे आहे. पण आज परिस्थितीला एखाद्या ग्रंथाचं अध्ययन करत असताना आपण ते यथार्थ केलं पाहिजे. जसा अधिकाराचं लक्षण समजून घेतलं, जसं ग्रंथाचं लक्षण समजून घेतलं, आता हे ज्ञान संपादन करण्याकरता गुरूंची गरज आहे. गुरूंचे लक्षण समजून घ्या. भेटतील न भेटतील तो भाग वेगळा. हा, पण ते लक्षणाचा विचार इथं मात्र सांगावा लागला बरं का. हा, का त्याच्यामध्ये चूक होऊ नये, त्याच्यामध्ये चूक होऊ नये. ते मन आहे व्यवहारामध्ये. कोणतीही गोष्ट घेण्याच्या आधी विचार करा, घेतल्यानंतर विचार करत बसू नका बरं का. कोणती गोष्ट आधी विचार करा, मग त्याचा स्वीकार करा. स्वीकारल्यानंतर पुन्हा विचार करत बसू नका. काही गोष्टीमध्ये एकदा स्वीकार केला की त्याचा त्याग करता येत नाही बरं का. म्हणून पहिल्यांदा ती पडताळणी सांगितली. उगच ते मुली बघतात का, ते कुंडली जुळते का, स्वभाव एक गुण पडतात का एकदा जर केली तर ते आयुष्यभर नांदवावी लागते ना. आयुष्यभर नांदवावी लागते. हा, तुम्ही काही वर्षे तिचा सांभाळ केला आणि तुम्हाला आता ती वाटायला लागली आपल्याला योग्य नाही, कायदा सोडत नाही तुम्हाला. का नांदवत नाही सांगा म्हणतो कायदा, का नांदवत नाही? एकदा स्वीकारल्यानंतर तिचा आता जशी पदरात पडली तसा स्वीकार करावा लागतो. तसं परमार्थात चालत नाही बरं का. म्हणून पहिल्यांदा ती लक्षणं यथार्थ आपल्याला समजली पाहिजेत. म्हणून इथं लक्षणाचा विचार सांगितला की ते श्रोत्रिय पाहिजेत, ब्रह्मनिष्ठ पाहिजेत आणि कृपाळू पाहिजे. या 3 लक्षणाने जे संपन्न आहेत त्यांनाच सद्गुरू म्हणावं. तेच सद्गुरू पदाला योग्य आहेत. म्हणून त्याला शास्त्राची मान्यता, मग आपल्याला मी त्याला प्रमाण दिलं, तया ते सद्गुरू श्रीकृष्ण मानी. देव सुद्धा कोणालाही गुरु मानायला तयार नाही. म्हणून त्या गुरूंच्या लक्षणाचा विचार इथं मांडलेला आहे. बाकीचा विचार आपण पुढच्या पाठात बघू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव